CITU जिंदाबाद CITU जिंदाबाद CITU नमस्कार. सांगली जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या वतीनं आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत. मानधन नको, वेतन हवं आहे. शिवाय मात्रा जे ॲप नवीन सरकारनं दिलेलं आहे त्या ॲप बाबत अनेक त्रुटी आणि समस्या निर्माण होत आहेत. या संबंधांमध्ये आज जिल्हा परिषदेवर या संबंध जिल्ह्यातील महिलांनी मोर्चा काढलेला आहे. आपल्याबरोबर आता त्यांचे नेते आहेत कॉम्रेड उमेश देशमुख. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागणी राहिली, कारण खूप वर्षांपासून हा तुमचा पाठपुरावा चालू आहे. वेतनासंबंधित असेल किंवा किमान वेतन आहे या संदर्भातला, आता काय नक्की तुम्हाला समस्या आहे आणि कसं आहे? सरकारनं आता आशा वर्करना मात्रा ॲप नवीन दिलेला आहे आणि या मात्रा ॲपमध्ये सर्व माहिती त्यांच्या भागातील जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची माहिती त्या ॲपमध्ये भरायची. आता या ॲपमध्ये माहिती भरली तरच त्यांचं काम पूर्ण झालं असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु हे ॲप जे आहे हे ॲप दिवसा अजिबात चालत नाही आणि मानधन मिळत नसल्यामुळं ते रात्री त्या सगळ्या महिलांना भरावं लागतं. या महिला 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून आशा वर्कर त्या ॲपमध्ये माहिती भरतात आणि मग त्यांचं मानधन मिळू शकतं. परंतु एवढं करूनही गेल्या नोव्हेंबरपासून केंद्र सरकारचं जे मानधन मिळायला पाहिजे ते आज तागायत आशा वर्करना मिळालं नाही. ते मानधन मिळालं पाहिजे ही मागणी आहे. ते मात्रा ॲप सुरळीत झालं पाहिजे ही मागणी आहे. मात्रा ॲपला या आशा वर्करचा विरोध नाही, परंतु हे ॲप दिवसा चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये माहिती संकलित करण्याला मग आशा वर्करना ते बरं पडेल अशा प्रकारची मागणी आम्ही घेतलेली आहे. भविष्य निर्वाह निधीची आमची मागणी आहे. त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे ही मागणी आमची आहे. आणि त्याचबरोबर सरकारनं किमान वेतनाचा कायदा केलेला आहे. किमान वेतनाच्या कायद्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या आशा गटप्रवर्तक असतील या सगळ्यांना या किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. त्यांना मानधन म्हणून गृहीत धरलं जातं, त्याच्याऐवजी त्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं आंदोलन करत आहोत. आजही तसंच आंदोलन या जिल्हा परिषदेच्या समोर आम्ही केलं. आपल्याबरोबर या संबंध महिलांचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आता महिलांना समस्या जाणवते? आशा गेली जवळजवळ 15-16 वर्ष झालं आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाची ही योजना आहे आणि महाराष्ट्र सरकारनं पैसे दिलेले, मानधन वाढवून दिलेलं आहे. परंतु गेली कित्येक वर्ष झालं केंद्र सरकारनं 1 रुपया आशा व गटप्रवर्तक यांना वाढवलेला नाही. प्रमुख आमची मागणी ही असेल की केंद्र शासनानं किमान वेतन मानधनमध्ये वाढ करावी. त्याचप्रमाणे आशा व गटप्रवर्तक ह्या महिला आहेत तर त्यांना किरकोळ रजा ह्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. तसंच ह्या महिला असल्यामुळे त्यांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे. तसंच त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, ग्रॅज्युटी मिळाली, भविष्य निर्वाह निधी असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मिळाल्या पाहिजेत. सर्व ऑनलाईनची कामं आशा वर्करांना ऑनलाईन करावी लागतात. आता मात्रा ॲपचा जर इश्यू बघितला तर हे मात्रा ॲप ऑनलाईन चालत नाहीये. म्हणजे माहिती भरत असताना बरेच प्रॉब्लेम येत आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आशांना गटप्रवर्तकांना रात्री बेरात्री हे माहिती भरावी लागते. तर आशा व गटप्रवर्तकांचा यांना विरोध नाहीये. हे सुरळीत आणि दिवसा चाललं पाहिजे आणि बाकीच्या जो आमचं थकीत मानधन आहे डिसेंबरपासून ते वेळेवर महिन्याच्या महिन्याला 5 तारखेला झालं पाहिजे. ही प्रमुख मागणी आजच्या आमच्या आंदोलनात. आपल्याबरोबर प्रत्यक्षपणे गावगाड्यावरती, गाव पातळीवरती काम करणाऱ्या कर्मचारी आहेत. आपण त्याचे काय नक्की प्रॉब्लेम येतोय, कारण प्रत्यक्षपणे तुम्ही काम करत असताय त्या ठिकाणी आणि ते काम करत असताना काय अडचणी आता तुम्हाला येतात? नमस्कार, मी आशाताई बोलते. आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे आता मात्र अपडेट दिलाय तो दिवसाचा चालला पाहिजे. रात्रीचा बेरात्री असं आम्हाला करायला लागते काम. ते काही दिवसात चाललं पाहिजे, रात्रीचं ते होत नाहीये म्हणजे असं आम्हाला काम. आणि दुसरं म्हणजे आम्हाला वेतनही वेळेत मिळालं पाहिजे. जे आता आमचं थकीत वेतन डिसेंबर महिन्यापासून राहिलंय ते आम्हाला वेळेत मिळालं पाहिजे. केंद्र शासनाचा भत्ता आम्हाला म्हणजे आम्हाला त्यांनी
की जास्ती केलं पाहिजे नियमितपणे दिलं पाहिजे. नियमितपणे केलं पाहिजे आणि आमचा जो काय असेल पगार तो आम्हाला 1 तारखेपर्यंत आमचा जमा झाला पाहिजे. नक्कीच या निमित्तानं खऱ्या अर्थानं जो पगार थकीत आहे तो मिळाला पाहिजे, कारण हा पगारच पहिल्यांदा शासन जे देत आहे तो अगदी तुटपुंजा आहे आणि तोही अनियमितपणे जर मिळत असेल तर या महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतोय. त्यांची लहान लहान लेकरं आहेत, कुटुंब आहे, महागाई आहे आणि असं असताना या तुटपुंजा पगारामध्ये मानधनामध्ये त्यांचा घर संसार चालणं मुश्किलीचं झालंय. आणि तरीसुद्धा या महिला या गाव पातळीवर खेडेगावामध्ये गावगाड्यामध्ये काम करतायत आणि हे काम करत असताना शासनानं मात्र यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचं जे मानधन आहे ते वेळेवर दिलं पाहिजे. त्याशिवाय यांना सरकारी नोकर म्हणून सामावून घेतलं पाहिजे, किमान वेतन मिळालं पाहिजे. मानधन नको आहे त्यांना तर किमान वेतन मिळालं पाहिजे. या अनेक मागण्यांसह शिवाय जे मात्रा ॲप जे त्या सरकारनं नवीन काढलेलं आहे ते मात्रा ॲप दिवसा चालत नाहीये, ते रात्री चालतं आणि त्यामुळे या महिलांचा दिवस तरी कामात जातोच आहे पण रात्रीही त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत आहेत आणि त्यामुळं शासनानं लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशा तऱ्हेची मागणी या आशा आणि गटप्रवर्तक महिलांकडून होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.